सब लोग, गुड मॉर्निंग। आपके लिए नहीं है, मेरे लिए भी नहीं है, क्योंकि मैंने व्लॉग स्टार्ट किया है इवनिंग के 4:30, आफ्टरनून भी कह सकते हो 4:30 का वक्त है और अभी व्लॉगिंग स्टार्ट है। तो आज हमारी फर्स्ट D2C की बैच चालू होने वाली है और द वन गर्ल, शी इज़ हियर। से हाय बेटा, तुझं नाव सांग. जानवी इज़ द गर्ल हु इज़ स्टार्टिंग D2C. तो उसने ये चैलेंज लिया है कि इतने कम उम्र में वो डान्स सिखाना चाहती है. दिस इज सिरियसली अप्रिशिएबल. तर मग आता तुला मी आज सांगतो की एक्झॅक्टली हा कोर्स कसा राहणार. आपल्या ह्या कोर्समध्ये काय काय राहतं सांगतो. पहिली कन्सेप्ट राहणार बेसिकली ना, डान्स आपल्याला कसा शिकायचा ते सांगतो. एक तर तुला ह्या पूर्ण कोर्समध्ये पहिल्यांदा तुला आधी थोडा डान्स शिकावा लागेल, कारण आजपर्यंत जो तुझा डान्स आहे तो मी ॲक्च्युअलमध्ये नाही आहे बघितलेला. पण आपण असं धरून चालू की आपल्याला झिरोतनं स्टार्ट करायचं. मग त्याचा फायदा असा होईल की मला तुला खूप काही शिकवता येईल. आता जान्हवीचं ड्रीम काय आहे की डान्स शिकवणं आणि शिकणं. तर ह्याच्या आधी जान्हवीला डान्स येणं गरजेचं आहे, तर जान्हवी टीच करू शकते. तर ह्या दोन कन्सेप्टला आपल्याला एकत्र घेऊन जायचं. तर D2Cमध्ये काय करणार आहे, D2Cचा फुल फॉर्मच आहे की डान्स टू कोच, म्हणजे कोच म्हणजे ट्रेनर किंवा टीचर. तर आता फर्स्ट एक तर हे खूप युनिक होणार आहे की तुझ्या एजची मुलगी फर्स्ट टाईम हे करते. रूल पहिला काय, नमस्कार, त्याच्या आधी प्रेयर आणि मग नमस्कार. सो फर्स्ट प्रेयर, क्लोज युअर आईज, जॉईन युअर हँड्स अँड फॉलो विथ मी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. वॉर्मअप कुठल्या स्टेप्स असतात त्याची सुरुवात आज करू आपण. पहिल्यांदा उभा राहताना नेहमी असं उभं राहायचं आणि मुलांना पण तुझ्याकडच्या स्टुडंट्सला असंच सांगायचं की असं उभं राहायचं नॉर्मली. ज्याच्यात तुझे पाय आहेत ते तुझ्या हिप्सच्या खाली राहतील. लाईक ही कुठली पोझिशन आहे, सावधान. हे काय झालं, विश्राम. आता जेव्हा तुम्ही असं उभा राहता, जेव्हा तुझे बम्स म्हणजे हिप्सच्या बिलकुल पाय पॅरलल आहेत, त्याला म्हणायचं होम किंवा न्यूट्रल पोझिशन. काय म्हणायचं, किंवा होम पोझिशन. होम म्हणजे घर, न्यूट्रल पोझिशन किंवा होम पोझिशन. पहिली स्टेप वॉर्मअपची आहे लुक अप अँड डाऊन. त्याला म्हणायचं हेड अप अँड डाऊन. हेड अप अँड डाऊन म्हणजे फर्स्ट जाणार वर 1 2 3 4 8च काउंट. डान्सचा बेसिक रूल 8 काउंटची स्टेप. आता आपण काय केलं, हेड अप अँड डाऊन. सेकंड आहे टिल्ट युअर हेड राईट अँड लेफ्ट. टिल्ट 1 2 3 4. थर्ड स्टेप लुक राईट अँड लेफ्ट 1 2 3 4. ओके. देन रोटेशन ऑफ युअर हेड. आता ही स्टेप करत असताना माझं सजेशन राहील की खूप स्लोली कर आणि शिकवताना पण स्लोली शिकव, कारण ही स्टेप करत असताना चक्कर येऊ शकते. त्यामुळे हे करत असताना एकदम स्लो करायचं. 1 स्लोली 2. काय काय केलं फर्स्ट, हां. सेकंड टिल्ट, थर्ड, फोर्थ, ह्याला म्हणायचं हेड रोटेशन. आता याच्यानंतर येतं शोल्डर्स. आता हेड झालं, मग आता शोल्डर. बरोबर आहे ना, आपण सिक्वेन्सनी जायचं आहे पायापर्यंत. मग आता शोल्डर्समध्ये तुझे हात खाली येणार आणि शोल्डर्सला हिट करायचं वर. 1 2 3 4. त्याच्यानंतर शोल्डर रोटेशन. आता रोटेशन करत असताना फर्स्ट स्टेप आहे आपली रोटेशन बॅकवर्ड. 1 2 3 4 5 6 7 8. नाव फॉरवर्ड. 1 2 3 4 5 6 7 8.
याच्यानंतर येतं आता आर्म्स, अप डाऊन, स्ट्रेच करायचं. 1 2 3 4. ओके. याच्यानंतर काय येणार, आर्म्स रोटेशन्स. 1 2 3 4 8. रिव्हर्स. 1 2 3 4. हे काय झाले आपले आर्म्सचे एक्सरसाइज झाले. मग आता आपण 3 पद्धतीने 3 एक्सरसाइज शिकलो. फर्स्ट कुठलं, हेड, सेकंड आणि थर्ड. हां, आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो येतो तुमचा पोझिशन्स. पोझिशन्स म्हणजे काय, उभा राहण्याची पद्धत. डान्समध्ये खूप पद्धतीचे पोझिशन्स राहतात. जसं कथ्थकमध्ये तुमच्या पायांची ही पोझिशन असती, कुठली दुसरी असती, तसंच आपल्या डान्समध्ये जे आज तुला मी शिकवणार आहे त्या पोझिशन्स आहेत एका खूप डिसिप्लिन डान्स स्टाईलची, ज्याला म्हणायचं बॅले कंटेम्पररी. त्याच्यात ह्या पोझिशन्स यूज केल्या जातात. त्या पोझिशन्स आज आपण आपल्या ह्या कोर्समध्ये ॲड करून तुला देतो. तर ह्या पोझिशन्स नेहमी प्रॅक्टिसमध्ये तू करायच्यात आणि मग पुढं जायचं. पहिलं काय राहणार, वॉर्मअप, त्याच्यानंतर पोझिशन्स आणि मग लेसन्स. सो वॉर्मअप आपलं संपलंय का सगळं? मी काय सांगितलेलं, तुझं किती लक्ष आहे? वॉर्मअप आपलं कुठून चालू झालंय आणि संपणार कुठं? मग आवाज मोठा देत आहे, येऊ देत काय, खाखू खुखू येऊ देत, मोठा आवाज येऊ देत. तुला टीचर बनायचं आहे ना. कुठून चालू होणार? अजून मोठा आवाज कुठून चालू होणार? हां, जाणार कुठंपर्यंत? हां. मग आता आपण गेलोय का लेग्स पर्यंत? म्हणजे आज मी काय दिलं, थोडंसंच वॉर्मअप दिलं. आज आपला शेवटचा दिवस आहे का? पहिला आहे ना, एक इंट्रोडक्शन आहे. तुला असं व्हायला नको की सर एवढ्या लांब आली मला काहीच नाही. तुला देतो, थोडं थोडं देतोय. उद्या तुझी बुक जेव्हा घेऊन येशील ना, त्यात पण तुला हे सगळं लिहून देणार आहे. आता आपण आधी पायाच्या पोझिशन्स घेऊयात. हां, तर आता आपली पहिली पोझिशन मी तुला कुठली सांगितलेली, न्यूट्रल किंवा होम. जे तुझ्या हिप्सच्या पाय बिलकुल खाली राहणार, म्हणजे एक स्ट्रेट लाईनमध्ये. हे आत आलेत बरोबर, हे बाहेर गेलेत आणि आता काय आहेत, सरळ आहेत ना. तर ही आपली पहिली बेसिक पोझिशन. ह्याला काय म्हणायचं, न्यूट्रल किंवा होम. न्यूट्रल किंवा होम पोझिशन. आवाज परत खाली. तुझा रिमोट आणतो मम्मीकडनं, थांबला. तर हे झाली आपली होम किंवा न्यूट्रल पोझिशन. ह्याच्यानंतर लेगमध्ये सेकंड पोझिशन, म्हणजे ज्याचं नाव आहे फर्स्ट पोझिशन. आता पहिली तर एक सिच्युएशन झाली की तुला कुठल्या ह्याच्यात उभा राहायचंय, सावधानमध्ये, विश्राममध्ये किंवा न्यूट्रलमध्ये. तर आपण न्यूट्रलमध्ये उभा राहणार. आणि आता त्यातनं पहिली पोझिशन पायांची कुठली, जी कंटेम्पररीमध्ये यूज केली जाते किंवा त्याला म्हणायचं प्रॉपर नाव आहे बॅले फर्स्ट पोझिशन. सो द फर्स्ट पोझिशन ऑफ बॅले इज टेक युअर राईट लेग टू द लेफ्ट लेग अँड जॉईंट स्टँड इन अ व्ही पोझिशन. जिथं तुझे हिल्स आहेत ते जॉईंट आहेत, बरोबर आहे. मागं माझे हिल्स जॉईंट आहेत, तसेच तुझे. तेव्हा तुझा हात असाच ठेवायचा. मी काय सांगितलेलं, जेव्हा हाताचं कुठलाही एक्सरसाइज किंवा काही डान्स चालू नसेल तेव्हा हात आपले कुठं राहणार, ह्या पोझिशनला. तर आता ही कुठली झाली, बॅले फर्स्ट पोझिशन. काय म्हणायचं याला, तर राईट लेगनी हा पाय थोडासा बाहेर घेतला, अजून थोडा बाहेर, अजून थोडा बाहेर घे. हां, तर बॅलेची ही सेकंड पोझिशन होती. काय म्हणायचं याला, राईट. सो दिस इज बॅलेज फर्स्ट पोझिशन, बॅले सेकंड पोझिशन, बॅले फर्स्ट पोझिशन, बॅले सेकंड पोझिशन. सो लेसन नंबर 1, अपवर्ड बाउन्सिंग.